जालन्यात भीषण पाणी टंचाईचं वास्तव समोर. रात्री अपरात्री हरिणांची पाण्यासाठी वणवण. जालन्यात पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलेलं आहे. गावागावात दिसणारी पाणी टंचाई आता जंगल, माळरानावर देखील जाणवत असल्याचं चित्र समोर येतं आहे. रात्री अपरात्री पिण्याच्या थेंबभर घोटासाठी हरणांची देखील भटकंती होत असल्याचं जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जानेफळ शिवारात दिसून आलेलं आहे. सध्या जालन्यातील माळरानं पाण्याअभावी कोरडे झाले आहेत. सध्या जिकडे तिकडे पाण्याचा तुटवडा पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडून हरणांच्या कळपासाठी दिवसा लोडशेडिंग असताना रात्रीच्या वेळी पाण्याची व्यवस्था केली जाते. हरणांना पिता येईल अशा फायबरची भांडी पाण्याने भरून ठेवली जात आहेत. शेतकऱ्यांच्या या उपक्रमामुळे वन्यजीवांना चांगलाच आधार होतो आहे. दादा मला सांगा, तुम्ही रात्री या ठिकाणी पाणी टाकी भरून ठेवता, इथं पाणी राहतं, त्यानंतर टोपले भरून ठेवता, काय कारण आहे? आणि आत्ता इथं या ठिकाणाहून हरणी गेल्या, रोज हरणी या ठिकाणी येतात का? कारण सध्या पाण्याचा तुटवडा आहे आणि पाणी जवळपास शेतातलं बंद केलेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी. त्यामुळे जिथं पाणी उपलब्ध, इथं नेहमी पाणी उपलब्ध राहतं, इथं नेहमी हरणी येतात का दिवसा रात्री? हो, दिवसा तर नाही वाट असल्यामुळं, पण रातच्या विशेष करून रोज येतात आणि आम्ही त्यांच्याकरता पाण्याची व्यवस्था करून ठेवत असतो. बरं, पाण्याची व्यवस्था कशी करता तुम्ही त्याच्यासाठी? आपल्या विहिरीद्वारे इथं कोणकोणते भांडे भरून ठेवता त्याच्यासाठी? डाले, एक मोठी सिंटेक्सची टाकी. किती हरणं असणार आहे अंदाजे? अंदाजे समजा 20-22 हरणं असेल ते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.